गेल्या महिन्यातला राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार 56% दिल्यामुळे एसटी कर्मचारी संघटना आक्रमक झालेत। माझ्यासोबत एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि त्यांचे सहकारी आहेत। काय भूमिका आहे, काय नेमकी झाले पगारमध्ये? महिनाभर काबड कष्ट करून आमच्या वाट्याला केवळ 56% पगार, काल आम्हाला तुकड्या तुकड्याची भीक दिली जाते। एसटी कर्मचारी प्रचंड प्रक्षुब्ध झालेला आहे, कारण कर्मचारी असं सांगतो की एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये आम्ही काम करतोय, 56 लाख लोकांना रोज आम्ही प्रवास देतोय आणि प्रवास देताना आम्हाला मात्र तुकड्या तुकड्याची भीक कशासाठी? तेव्हा पगार आमचा 100% आजच्या झाला पाहिजे, अन्यथा संघर्ष आमचा अटळ आहे। आमच्या भावना काल प्रशासनाला आणि शासनाला आम्ही पत्र लिहून कळवलेले आहेत। आम्हाला आमचा पगार तातडीने मिळाला पाहिजे। बाहेर बँकांचे कर्ज वगैरे आहेत, त्याचे EMI बाउन्स होतात, आमच्या मुलाबाळांना खायला काय घालायचं? त्यामुळे आपल्या माध्यमातून माननीय परिवहन मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, आपण चांगले निर्णय घेताय, महामंडळ फायद्यात आणण्यासाठीचे निर्णय घेताय, त्या निर्णयाला आम्ही सोबत असू, पण उपाशी पोटी साहेब सैनिक कधी लढू शकत नाही। तेव्हा तातडीनं वेतन आमचं मिळालं पाहिजे। अजून महागाई भत्ता, नवीन वाढी वेतनाचा फरक, या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आमचं वेतनच आम्हाला मागं 2-4 महिने 8 दिवस लेट, 10 दिवस लेट, 15 दिवस लेट असं सगळं होत होतं, आता तर 56%। म्हणजे मला समजत नाही काय की पेमेंट वेजेस ॲक्ट, वेतन प्रदान कायदा असं सांगतो 30 दिवस कष्ट करून घेतल्यानंतर त्या मालकाने त्या कर्मचाऱ्याला पगार हा दिला पाहिजे, तो तातडीनं आम्हाला दिला गेला पाहिजे, अशी भूमिका आमची आहे। खरं तर लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेमुळे पगार कट झाला असं वाटतंय का तुम्हाला? नाही, आता त्या खोलात आम्ही जात नाही। लाडकी बहीण योजनेचं काय करायचं ते आम्हाला एसटी कर्मचारी राजकारणाचा बळी आता पडलाय। सदावर्ते सारख्या माणसाने आमच्याशी राजकारण केलं, आमचं सगळं रक्त पिऊन घेतलं, आम्हाला ते राजकारणात जायचंच नाही। आमचं म्हणणं आहे, आम्हाला जो पोळी देईल त्याची टाळी वाजवणारे आम्ही श्रमिक लोक सगळे आहोत, आणि त्यामुळे लाडकी बहिणी योजनेमुळे झालं की काय आम्हाला माहिती नाही, आम्हाला आमचं काम केल्याचा मोबदला टाका, हा आमची भूमिका आहे। कर्मचाऱ्यांमध्ये कशा प्रकारची तीव्रता आहे? कारण पगार नाही आला याचा अर्थ सगळं त्याच्यावर। एसटी महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की ठीक आहे, आम्ही मान्य करू शकत होतो की पगार 100% पगार 4-2 दिवस जे उशिरा व्हायचे ते आम्ही मान्य करायचो, परंतु पहिल्यांदाच असा निर्णय झालेला आहे 56%चा। त्याच्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष पसरलेला आहे। आणि काल आम्ही नोटीसही दिलेला आहे, त्या नोटिसाची दखल घेऊन राहिलेला पगार आजच्या आज करावा अशी प्रशासनाला आम्ही नम्र विनंती करतो, शासनाला विनंती करतो। आणि ते जर झालं नाही तर त्याचं लोन महाराष्ट्रभर कुठल्याही क्षणी पोचू शकतं, कारण कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उद्रेक इशारा देत आंदोलनाचा आम्ही इशारा दिलेलाच आहे। आणि आंदोलनामध्ये जर 250 डेपोमध्ये जर एखाद्या डेपोमध्ये कुठल्याही प्रकारचं फार मोठं आंदोलन झालं तर त्याला संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं लोन पोचल्याशिवाय राहणार नाही। कर्मचारी खरं तर पगार नाही आल्यामुळे काय त्रास सहन करावा लागतो याच्या काळामध्ये? बऱ्याचदा असं होतं, त्रास सहन करायचा म्हणजे महिनाभर काम करतोय आणि त्याच्यामध्ये दर महिन्याला 10-10 दिवस पेमेंट लेट होते आणि खिशामध्ये पैसे नसल्यावरती आता एसटी कर्मचारी हा असा माणूस आहे की जर का समजा मी स्वारगेट डेपोमध्ये, तर स्वारगेट डेपोमध्ये प्रॉपर सगळे पुण्यातलेच नाही आहेत, काही जण लातूरमधलेत, काही जण बीडमधलेत, काही जण बार्शी, असे 200, 300, 400 किलोमीटर अंतरावरतून राहणारे लोक ते इथं येऊन डेपोत राहतात आहे। आणि अशा वेळी जर का त्यांच्या खिशामध्ये महिनाभर काम करून पैसे नसतील, मग त्यांच्या जेवणाचे वांदे होतात, प्रत्येक गोष्टीचे वांदे होतात। नक्कीच आपण पाहतो की एसटी कर्मचारी संघटना आणि कर्मचारी अनेक त्रास सहन करून काम करत असतात, मात्र जो पगार झाला आहे त्याच्यावर एसटी कर्मचारी संघटना आणि एसटीचे कर्मचारी जे आहेत ते नाराज आहेत। त्यामुळे लवकरात लवकर पगार करावा अशी मागणी जी आहे ती कर्मचारी संघटनांकडून करण्यात येते। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।